चॅम्पियन चषकाचा अंतिम सामना आज भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांच्या दरम्यान होत आहे। अवघ्या देशाचं लक्ष या सामन्याकडे लागले। राजकारणात व्यस्त असलेले राजकारणी देखील आज दिवसभर या अंतिम सामन्याचा आनंद घेणार आहेत। मंत्री अदिती तटकरे यांनी देखील टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत। खरं तर त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड दुबईमध्ये होतोय। संपूर्ण देशाचं जगाचं लक्ष लागलंय। राजकारणात व्यस्त असताना सुद्धा मंत्री अदिती तटकरे आता लोकशाही सोबत आहेत। ताई, तुमचं स्वागत आहे। आजच्या सामन्याकडे कसं बघताय आणि भारताला कशा पद्धतीच्या शुभेच्छा द्याल? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये बऱ्याच वर्षांनंतर भारतीय संघ जो आहे तो फायनलमध्ये आहे। न्यूझीलंड सोबतची मॅच आहे आणि आपण सगळेच उत्सुक आहोत आणि आपल्याला सगळ्यांना खात्री आहे की ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती भारतातच येणार आहे आणि साधारणपणे आपल्या भारतातले बहुतांशी नागरिक हे क्रिकेटचे फॅन्स आहेत आणि फक्त भारतातच नव्हे तर जगभरात राहणारे जे भारतीय आहेत त्यांचं सुद्धा त्या निमित्ताने लक्ष आज या मॅचकडे असणार आहे। मला वाटतं 2-2:30 वाजता मॅचची सुरुवात होणार आहे। आम्ही सगळेच आज दिवसभराच्या जरी कार्यक्रमात असलो तरी स्कोअरचे अपडेट ठेवणारच आहोत। त्यामुळे मला खात्री आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे ती निश्चितपणाने आपल्या देशात त्या ठिकाणी आपल्या क्रिकेट टीमच्या माध्यमातून परत येईल। मी आपल्या क्रिकेट टीमला आपल्या सगळ्यांच्याच वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ते घेऊन येतील अशीच आशा या निमित्ताने ठेवते। संपूर्ण तटकरे कुटुंबीय नेहमीच क्रिकेटचे प्रेमी राहिलेले आहेत। आपण कॅबिनेटची बैठक होती आणि अशात सुद्धा आपण भारत पाकिस्तान सामना बघायला गेला होता चॅम्पियन। नेमका काय किस्सा झाला होता आणि दादानी कशी परमिशन दिली? मी खरं तर ज्या वेळेला 23 तारखेला इंडिया पाकिस्तानची मॅच ही दुबईमध्ये खेळली जाईल, कारण खरं तर पाकिस्तान होस्ट आहे, पण आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाची आणि सरकारची सुद्धा ही एक हे होती की आपल्या भारताच्या ज्या मॅचेस आहेत त्या दुबईमध्ये खेळल्या जाव्या आणि त्याच्यामुळे 10-15 दिवस आधीच कामकाजातून सुट्टी टाकली होती आणि रितसर सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांची मी परवानगी घेतली होती मॅच बघण्यासाठी। त्यामुळे क्रिकेटची आवड ही तटकरे साहेबांसहित आम्हाला सगळ्यांना सुद्धा आहे। आज आम्ही सगळेच म्हणजे आज मी जरी कार्यक्रमामध्ये असली तरी म्हटल्याप्रमाणे आज टीव्हीवर मॅच बघणार आहे, कारण अधिवेशन चालू आहे। एखादी कॅबिनेट चुकवू शकतो पण अधिवेशन आम्ही चुकवू शकत नसतो। पण त्याला पूर्व परवानगी घेऊन मला मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादांनी परवानगी दिली होती आणि ती मॅच स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची संधी मिळाली होती। याचा एक वेगळा आनंद आहे आणि इंडिया पाकिस्तानची मॅच बघण्याचा तर अजूनच वेगळा आनंद आहे। काय वाटते एकंदरीत संघ जर आपण पाहिला तर रोहित शर्मा, विराट आहे, त्याचबरोबर गिल आहे आणि वरुण आहे, हार्दिक सुद्धा आहे। कोणत्या क्रिकेटरचं फॉर्म आहे आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचा विश्वास काय सांगतोय की आज कप्तान इनिंग कशा पद्धतीने होईल? खूप चांगली होईल, कारण विराट कोहली, मला आठवते आम्ही इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली त्यावेळेला शेवटच्या याच्यापर्यंत आम्हाला वाटत होतं की मॅच तर जिंकावीच, ती परिस्थिती होती, पण त्याची सेंचुरी पण व्हावी आणि ती पण पाहायला मिळाली। रोहित शर्मा आहे, शुभमन गिल आहे, त्याचबरोबर हार्दिक पांड्या आहे, वरुण आहे आणि हे सगळे खेळाडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं टीमला फायनलपर्यंत त्यांनी नेलेलं आहे। पहिली जी मॅच बांगलादेशची झाली त्याच्यामध्ये थोडं टसल जाणवली, पण नंतर पाकिस्तान सोबतची मॅच चांगली झाली। ऑस्ट्रेलिया सोबतची सेमीफायनल सुद्धा पाहण्यासारखी होती। त्याच्यामुळे आपण फायनलमध्ये पोचलोय याच्यातूनच आपला भारताचा संघ हा किती उत्कृष्ट आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ट्रॉफी जर घरात आली तर निश्चितपणाने त्याचा एक वेगळाच अभिमान असणार आहे। रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटचा ज्या वेळेला आधीचा वर्ल्ड कप त्यांनी T20चा जिंकला त्यावेळेला T20ची त्यांची रिटायरमेंट त्यांनी घोषित केली। त्यावेळेला एक फॅन्स म्हणून थोडं एक त्या गोष्टीचं दुःखही वाटलं, कारण सचिन तेंडुलकरची ज्या वेळेला रिटायरमेंट झाली होती त्यावेळेला ती शेवटची मॅच बघायला सुद्धा आम्ही होतो। त्यामुळे आता आज त्यांची ही वन डे चा जो चॅम्पियन्स ट्रॉफी आहे त्याच्यामध्ये ते दोघंही आहेत आणि ते दोघंही उत्कृष्ट परफॉर्म करतील आणि आपल्या सगळ्यांच्याच ज्या शुभेच्छा आहेत, प्रार्थना आहेत त्या आपल्या संपूर्ण टीम सोबत आहेत। या होत्या मंत्री अदिती तटकरे आणि पूर्ण विश्वास आहे की चॅम्पियन चषक जो आहे तो भारतामध्येच येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।